प्रणाम कोटी कोटी। उदय झाला सूर्याने जाऊच्या पोटी हो राजे प्रणाम कोटी कोटी हो राजे प्रणाम कोटी कोटी हो महाराज प्रणाम कोटी कोटी। हेलो हेलो माझ्या जीवाभावाच्या जीव लगानो आतापर्यंत खूप मोठी घोडदौड करण्यासाठी या शेरसिंगला खूप मदत केली, पण आता शेवटच्या विजय टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत। मंदार नगरीत रक्ताचे पाठ व्हायला पाहिजे, तरी आपल्याला परवा नाही। गुसाच्या मंदार गुसा चला आना मारा पकड़ा गुस्सा आना मारा पकड़ा आना मारा पकड़ा
सादर करत आहोत एक काल्पनिक हृदयस्पर्शी वगनाट्य. लेखक संदीप कांते. दिग्दर्शक आम्हीच आमचे कलाकार. या वगनाट्यामध्ये काम करणारे यशस्वी कलाकार आणि त्यांचा पात्र परिचय. शेरसिंग संजय सीतप, राजाचा भाऊ जयदेव, अजित धोपट, महामंत्री नागराज, अक्षय धोपट, राजपूत संगम, सत्यवान लिंगावले, नृत्यशाला चालवणारी सुलभा, पुजाराची मुलगी प्रथमेश तहेकर, डोंबाऱ्याचा मुलगा रामू, महेश लिंगावले, सेवक गजा, किरण धोपट, सेवक बड्या, अनिकेत तलेकर, सविनय सादर करत आहोत एक काल्पनिक हृदयस्पर्शी वगनाट्य. नैपथ्य अनंत लिंगावले, सुरेश धोपट, गोविंद धोपट, प्रकाश योजना, संतोष डावल, राजेंद्र घेवडे, साऊंड सिस्टम, राजेंद्र घेवडे, महेश घेवडे, ऑर्गन वादक सचिन तलेकर, पॅड वादक राज सांगीम, गाव निवली, ढोलकी वादक स्वराज गोटाळ, गाव निवली, मृदुंग वादक संदीप सीतप, दिलीप धोपट, चंद्रकांत तलेकर, गणपती डेकोरेशन मंगेश धोपट, सुभाष लिंगावले, गीत रचना गायक मनोहर धोपट, सत्यवान लिंगावले, कोरस संदीप तहेकर, विनोद सीतप, प्रवीण तलेकर, सविनय सहर्ष स्वागत करता हो एक काल्पनिक हृदयस्पर्शी वगनाट्य. रक्तात रंगला राजमुकुट. त्याच्या वेळेला पाठला करा. त्या नृत्य शाळेतून त्या मदतीला घेऊन या रक्ताच्या खारोळ्यात चित्रचे पडले याचा आपण आनंद साजरा करूया. आणि हो हे चांगला मंदिरात घेऊन या. पाहिले फिरले की दैवाच्या पाशा कित्येक दिवस या सुवर्ण संधीची वाट बघत होतो. या गुढीपाडव्याच्या सुमतीने संपूर्ण मंदारला गुढीपत्ताचे दोरं उभारून तुझ्या संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. या मंदार नगरीच्या आजपासून या मंदिर नगरात मी अधिपती तुझ्या सिंहासनाखाली पकडलेला मुलगा तू बोलू शकलास नाही. आजपासून या मंदिर नगरीचा राजा मीच. चंद्रकांता कित्येक दिवस या सिंहासनाखाली लपून बसलेला आयुष्याला तुला डान्स करायचा प्रयत्न करत होता, पण योग्य वेळेत योग्य संधीचा फायदा घेऊन या पाडव्याच्या सुपतीने संपूर्ण मंदार नगरात मी आज सर्वभौमी राजा बनलो. राजा चालू करा. काय चालू करायचं? हॅलो
राजवाड्याच्या मालात जाऊ चला राजवाड्याच्या मालात जाऊ चला जाऊ चला राजवाड्याच्या मालात जाऊ चला राजवाड्याच्या मालात जाऊ चला राजवाड्याच्या मालात जाऊ चला जाऊने परकारू चला जाऊने परकारू चला राजवाड्याच्या मालात जाऊ चला राजवाड्याच्या मालात जाऊ चला चंद्रतारे जमिनीवर आणू की जमिनीवरचे दगड दोंडे वर पाठवू. अगं तुला पाहिल्यापासून मी वेडा पिसत आलो बा. सुलभे अगं ये सुलभे ए बिबे आवाज येतोय बस. तुझे टमाटर गोल गोल गाल आणि सफरचंदासारखी कटर पडेल हे कोणतं कलर. माझ्या मानाचं झालं भूळ माझ्या दिलाची झाले आमलेट आणि कुठल्या कुठल्या आमलेट झालं फुटलेली मिसळ. अरे मेलिया ना नाता ना जेवता कशाला करता सांगायची मिसळ. त्यापेक्षा संसार पुस्तक सांगावली पाहिजे. अगं अगं दिलाची राणी तू माझ्याशी बोलशील. अगं आता तर माझ्या अंगाचं कसं तरी व्हायला लागलं बघ. बाई काय पडता बडी बोलतात सांगायला दिसला. काय तोड वागणं करून बोलतेस. अहो बजाराव या बजारावाने मला पहिलेच लावणी घातली. त्याच्या आईची दिंडी गेली स्मशानात ती. त्याचा बाचा मुडदा पडला तू त्याला हो म्हणाली. मी म्हटलं बाबांना विचारा हो घरच्यांना विचारा नाहीतर मी आहेच की नुकते चालते मारती का घरातले नको म्हणायचे. पण तू माझ्याशीच लग्न कर. आणि तो बड्या त्याचा बाचा मुडदा पडला तो. अरे मेला तुझ्या मायचा मुडदा पडला तर सर्व मेरे तरी चालतील पण तू माझ्याशीच लग्न कर. घंटा वाजून तुझे अगं तुझे सावकार ना ए बिबे परत आला बघ. आपल्याला पोरं बाला करायचं आहे. सावकारचा अनाचा तोंडावर पडशील. आता गप्प बसतो की ब्रेक लावून. अरे मेरा माझ्या डोक्यावर काय ते पण ते घाल तुम्ही. मग मंदिरामध्ये भीक मागायची काय. अल्लाह के नाम पे 1 रुपया दे. अल्लाह के नाम पे 1 रुपया दे. अरे मेला माझ्या डोक्यावर काय ते बघ पहिलं. चल गेला बघ. काय झाली. महाराज वेळ झाले मला व्यवस्थित ठेव. हा महाराज नुसता पायावर पाय मारा. हा मंत्री काय त्या पोळीची आजा
वा काय तिचा आवाज चमकदार नाक नजरेत भरेल असे तिच्या सौंदर्य जणू काय आसमानाची बिजली. खूप खुश महामंत्री, आम्ही तुम्हाला म्हटले होते असे राजमुद्रिका आपल्या राज्यात हवी होती, पण डोळ्याची पापणी लवलेपर्यंत ते तिथून निसटून गेले. महाराज एवढी काळजी करू नका. सर्वत्र गुप्तहेर व चांदणीसर पाठवले. पळून पळून पळणार कुठे. आमच्या डोळ्यात धूळ टाकून विजयासारखी निसटून गेली. लाज वाटत नाही सांगायला. तिच्या नाचण्यानं आमच्या पाशात पाजरू लागले. तिच्या ध्येयासाठी आमच्या ध्येयाचे आवते ही नित्यचंद्रिका सुलभा आमची पटराने व्हावी अशी आमची इच्छा आहे. महाराज जिथे सोन्याने मडवलेल्या या सिंहासनावर बघता बघता आरूढ झालात, तिथे हे दीड चमडीची पोरं आपल्याला किती दिवस सुलकामी देणार. सुलभा सुलभा आता तुझ्या नयन बाळाने मी पूर्ण घायल झालोय. आता गप्प बसा. गजा बजा महामंत्री तिच्या शोधासाठी जा. मंदार नगरच्या सुखदुःखाला पायाखाली तुडवून अन्याय अत्याचाराने साम्राज्य पसरवणारा पाप्या तुझा काळ अजून जिवंत आहे. कोण आहे हा नराधम. माझ्या स्वामिनिष्ठ राजाला, सर्व कुटुंबाला व त्याच्या एकुलत्या एका पोराला रक्ताच्या तारवळ्यात तुडून मारलास व तुझी राजलोभाची कामावासना तृप्त केलीस. पण लक्षात ठेव, तुझा विनाश काळ जवळ येतोय व पापाचे 100 घडे बरेचपर्यंत जग कपटी नावाने व नागराजच्या साहाय्याने या मंदार नगरात राज्यारोहण करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला. बंद कर ती बडबड. नागराज अशा लुट्या येऊन आम्हाला धमकी देतात. सोन्याचा दिवस त्या दिवशी मंदिर उजळ होता, पण आता काळ्या रात्रीची टक्कर अमुष्याला येतील. तोच या लपटेचा उद्देश आहे. नागराज पाहता काय, रस्त्याने रस्ते पिंजून काढा, तरी घोड्या टाकलेली माणसं पाठवा. कोण मध्ये त्याला आडवा करा. जा. महामंत्री, मला माझ्या डोळ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो काढता अजून जिवंत आहे. महाराज कशाला त्या काळ्या आठवणी काढता. यात तर लिहिलंय की तो काटा पायदळी तुडवला गेला म्हणून. नाही महामंत्री, अशोक धोपट पुढे असतील त्यांनी माईशी संपर्क साधावा. या गादीचा वारा अशोक धोपट आहे. जा तुम्ही निघा, त्याचा शोध घ्या. महाराज आपण उगाचच घाबरताय. तुम्ही थोडा वेळ आराम करा, आम्ही पुढील कामगिरीला लागतो. शेरसिंगच्या सैनिकांना गुंगारा देत इथपर्यंत आले. आई मला योग्य मार्ग दाखव, नाहीतर ते सैतान माझ्या इथल्या विनंती लक्ष्य तोडतील. हे दयागणा मला मार्ग दाखव. आई मला मार्ग दाखव.
त्या आईला तिला दिसरा शोधतोय आणि ही मला इथं. कोण रे तू? अगं मी रामू. कोण रामू? अगं तुझ्या दिलाचा दिलवर. अगं हे राज्य त्या सैतानाच्या ताब्यात गेल्यापासून रात्रंदिवस झोप येत नाही बघ. अगं पाय उचलत नाही, हात उचलत नाही, काय करू मग? अरे मुर्द्या, मी तुझी सुलभान आहे. हो बाजूला, मला जाऊ दे, मला घेऊ नव्याकडे. अगं तू माझी सुलभा नाही मग कायच्या गावची पोर आणि पोरं मला किती? काय? अगं पोरं मला किती? अरे मुर्द्या, मला राजांना भेटायचं आहे. अंगावर यायचं काम नाही, म्हशी सारखी अंगावर येते. चल बाजूला हो आणि दुसरी बाई शोध, नाहीतर तुझ्या सुलभासारखं एखादा मुजगाव ना. काय? नवाब दिसतोय ना घरी. अगं मला ना तू खूप आवडते, मग कशाला बनवतेस माझी ओळी? मेल्या, तुझ्यासारखी मला 4-5 पोरं आहेत. आणखी माझ्यापासून 4-5 पोरं. तू काय मला राबडी देवी समजलास की मायावती? अगं तसं नाही ग. 12 पोरांची आई साथ नाही ते 13 पोरांची आई साथ. पण अजून कशी टमाटर सारखी लाल लाल. काय तुझी फिगर? मेल्या, टमाटरसारखी काय मुसमुसली फिगत नको रे बाबा. भोपल्यासारखी बोल, नाहीतर खाऊन जाऊन तोटा झाल्यासारखी बोल. अगं तसं नाही ग. बोपल्यासारखे तुझे टपोरे गाल, काय तुझी तोंडदार चाल. अगं कोण पण बघून पिघलायचं बघ. मेल्या, बाई कधी बघितलीच नाही का रे? हे किरचे बस रात्रीला लागले असते लावण्या. अशी ठेवायला तुमच्या चालू असलेल्या गप्पा मी ऐकल्यात. लागले असं लावण्या खरंच खरंच भाग्यवान असेल तुझा होणारा पती. गुन्हेला लगाम मला तुमच्यासारख्या राजकर्त्यांना हे वाटणं सोबत नाही. तत्वज्ञानाच्या गोष्टी या नागराजला सांगू नकोस. आमच्या शेरसिंग महाराजांना आवडलेली कळीमध्ये तूच आहे सुलभा तूच. रामो सैनिको उचला हिला. हे राजा मुकाट्याला मला रस्ता सोड, ओढून सारे जग जागे करीन. हे सारं जग गाड धोके गेलंय. रामो रामो हरामी अवलाद सोड दिला. बघतो त्याला. ही माझ्या भावाची पत्नी आहे रमा. विधवा आहे, विधवा. एकच मार. माझ्या मार्गात अडवा येऊ नको. तुझ्या भावाची पत्नी आहे की सुलभा हे मला माहित नाही. आमच्या शेरसिंग महाराजांना आवडलेली कळी म्हणजे तूच आहे. तूच तुला सोड. काय करू? मामो मी शेताला रंगल्या तोंडाचे मुलं आणि अशी सोडते. तू या मंडळात रक्ताचे पाठ वाहिलेत. आता त्यातच तुम्ही आंघोळ करा. तेवढा केला होता आंदोलन कर. थोडा त्याला हराम करावं. या संघर्षाच्या नंगा संसारीचा खेळ व्हायला सामर्थ्याशी लढ म्हणा. क्रांती राष्ट्राची लढ. अरे हा नागरात वज्रभाऊशी सामन्यामध्ये साधी गोष्ट नाही. साधी गोष्ट मग पाहतो कोण कोणाला आजमावतो ते.
संगम पोरा, माझा विचार करू नकोस. गेली 10 वर्ष या अंधाऱ्यात दिवस काढले, परंतु तो भीषण दृश्य माझ्या हृदयात सारखा डोकावण्याचा प्रयत्न करतो. पिताजी, तो हरामखोर माझ्या हातातून नांगरण्यासारखा निसटला, नाहीतर उन्मत्त झालेल्या त्या नागराच्या शेजारात ही माझी वीर संशय फुकटल्याशिवाय मी गप्प राहणार नव्हतो. बाळ, असा अविचार आणू नकोस. त्यांच्या कपट सैन्यापुढे आपला काही टिकाव लागणार नाही. ते राजे तर आहेत भंडारपुरातले आणि आपण राजाच्या आश्रयाचे. पण बाळ, त्यांच्याशी वैर कशासाठी? पिताजी, भैरी भवानीच्या मंदिराकडे जात असताना अचानक एका मुलीवर अत्याचार कोणा चालला होता. तिच्या पायात मुलाची नजर होती. माझ्या संतुलीचा वाद होता. ती निघून गेली रंगली. संगम, तो विषय सोडून दे. संगमराजे थांबले. बाबा, हीच ती मुलगी. होय, असा तोंडावर बुरका घेऊन त्या रांगीत काय शोधतेस? आश्रय, या शरीराचे रक्षण. होय, ही डाकू जंगुराची गुहा आहे. इथे फक्त रानटी सोबतांची राऊत आहे. अशा कोमल अंगाच्या नारींनी या जंगलात फिरू नये. नाही, तुम्ही डाकू नाही, मी तुम्हाला ओळखते. होय, आम्हाला कोणी ओळखू शकत नाही. या तुमच्या सुंदर हातावरून माझ्या वरिष्ठ भाऊ राजाचे राजपुत्र, माझ्या वरिष्ठ राजाचे भाऊ जयदेव व हा राजपुत्र संगम. नाही, हे खोटं आहे. मग या शपथ तोंडावर बहिणी भवानीची तर माझ्या प्रश्नाने कंटाळ. मी तुझ्याची मुलगी सुलभा आहे. सुलभा, पिताजींच्या गप्प बसण्याचं उत्तर मिळाले. पिताजी, तुम्हाला काय वाटते की या संगमला काही माहित नाही? आतापर्यंत मंदार नगरात प्रवेश करून सुका रस्त्याने जाऊन त्या देवतेचे दर्शन घेऊन सुद्धा आलोय. त्याला पाहिला त्याच वेळी अंगात संचार बनला होता. तुमच्या आठवणीने परत माघार घेतली. पोरा, योग्य तेच केले. नाहीतर आपण काय करणार? गेली 10 वर्ष या अंधाऱ्यात दिवस काढतोय. एका प्रतापी राजाचा पोरगा या जंगलात वाटतोय. ज्याचे सोन्याचे दिवस यावे तो या दर्यापुरात वाटतोय. पण देवाने साथ दिली असती तर त्या राजमुकुटापर्यंत पोहोचलो असतो. परंतु विचारांची गुंडा दिवसेंदिवस वाढतच चालले. नाही बाबा, हा विचारांचा गुंता नाही. हा त्या छाती सिंहासनाला लागलेला डाग आहे. त्या शेरसिंगने रक्ताने रंगवलेला राजमुकुट आज नाही तर उद्या नक्कीच मिळेल. पण बाबा, ही वेळ अभिमानीची आहे. सुलभा, जशी आली तशीच नगरात निघून जा आणि तेथील शिपा गोष्टीची माहिती आम्हाला कळव. मी जाईन नगरात, पण माझ्या बातमीऐवजी माझ्या जवानीच्या सुटकेची माहिती दिली. जयदेव महाराज, आपण काळजी करू नका. मी सुलभा स्वतः जीवाची बाजी लावेल. ठीक आहे पोरी. सुलभे, हे सुलभे, कोणा गधा? हा तो आमच्या मुलाला गरज करणारा नाचा. आता गुंडाल तो माझ्या पिरतीचा काश्या आणि फुकट गेली माझी वाच्या आणि राहिलो फक्त आता नाच्या. राम, हे कोण आहे तुला माहित आहे का रे? माझ्या पिरतीच्या उरावर बसलेला बोकड. अरे हे मंदार नगरचे राजपुत्र संगम. माफ करा साहेबा, मी ते कशासाठी आलो? रामो, तुला परवाचं कोणलंय ना? घेऊ परत.
म्हणता सापडल्यात ना, आता बघू आपल्या कर्माची फळे. तुम्हाला काय वाटले? सर्व 10 वर्षाच्या पूर्वी सर्व काही विसरलं असेल. तुमच्या राज्यामध्ये धुमा कोण घातला? पण राजा चंद्रलता. देवा, तुझ्या हातावर मार परत तू तिथून निसटून गेलास. त्यावेळी जर वाट बघत बसलो असतो तर या मंदारपूर नगराचा मी खोलीवर वाढू शकलो नसतो. अरे मनाला घाबरणारा आज जयदेव नव्हे. अजय नरक्षय, तुझ्या उन्मत्त झालेले मस्तक धडा वेगळे केल्याशिवाय राहणार नाही. याच राजवाड्यात तुला पृथ्वीच्या मोतीने मारल्याशिवाय माझा सोड बदला पूर्ण होणार नाही. कुत्र्याच्या मोतीला स्वतःच्या मोराजवळ आल्यावर त्यांच्या नशा वेड्या का करत असतो. हे देवा, त्यावेळी आता तू निसटलास, पण आज तुमच्या समोर एक सिंहासन राष्ट्ररंजित करेल व मंदार नगरात त्याची होळी साजरी करणार आहे. जय सिंग वागावे जरी शियाची कातडी पांगवली तरी तो राजा बनत नाही. बंडकर आहेस या राजवाड्यात आणि तुझ्या उष्ट्या अंगावर फेकलेले सहकारी कधी तुझ्या विरुद्ध पडतील तुला सुद्धा कळणार नाही. गजा बजा पाय काढा या हाराला मकोराला. पाया सतत टोचत असलेला काटा वेळी दुखदुख काढला नाही तो मनाला बेचैन करून सोडतो. एक हात तुटलाय तर दुसरा पण तुटून टाकेल. माझ्या मार्गात तो येणार एक काटा आहेस. गंधार नगराचा हात तुटका तू एक वारस आहेस, म्हणून तुला कायमची मुक्तता देतो. गजा बजा जा, जरा खाड्यातून मंदिरा घेऊन या आणि कापच्या सळ्या घेऊन या. जा. चार पायाचं जनावर गजा, या शेरशींचे जय देवाचे डोळे काढून काढा. जय देवा, तुझ्या डोळ्यासमोर हे सिंहासन रक्तरंजित करतो. गेली 12 वर्ष कुठल्या काकाने मला उलटवणे केले, पण आज नाही. जनावर जखमी झालंय. त्याच्या अंगात काय बाया आहे का? माझ्या काकांच्या शरीराला चटके देऊन डोळे काढून सिंहासनाला मनवड घातलास तरी तुझ्यासारख्या आयत्या बिलाच्या नागाला त्याचे सुख मिळणार नाही. हे सिंहासन राजा चंद्ररथाचे आहे. शापित सिंहासन. सिंहासन सिंहासन यासाठी तर मंदार नगरात रक्ताचा सारा शिंकला होता आणि तुम्हाला आता कोणाच्या गोष्टी शिकवतोस. सिंहासन हे राजवंशाचं असेल पण जीवाचा राज तेव्हा ना. अरे बेकडा, उलट्या कांद्याचा किस्सा या अनाथांचे छल करून रक्त प्राशन करणारा नरपंच आहे. आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून ही मंदार नगरी शापमुक्त होईल. चूप कर द्या, तुझी जीभ जास्त टोळवायचे. माझ्या रक्ताने आमच्या मंदिराच्या जोरावर हे सिंहासन जोपासले होते. तुझ्या या गाड्या बापाला सिंहासन कसे असेल याची सुद्धा कल्पना नसेल. वाटते अरे जखमीचा का जनावर झाले ना. सगळं घातलास कुठं? अरे मी देव कर ना काय गल्या घालायला. माझ्या डोळ्यासमोर तापता सगळ्या कापल्या तरी चालेल पण माझ्या जीवापाड सगळ्या पोराच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमच्या कपाळ चढवलेला राजमुकुट तुझ्या डोळ्यासमोर
पुन्हा उतरवू, पण तोपर्यंत जिवंत राहाल तेव्हा ना. जय देवा, त्यापेक्षा तुला वरचा रस्ता दाखवतो. तेव्हा बाहेर काढायला हराव करायला. महायुद्ध चालणार आहे. महायुद्ध नीट चांडाला, मृत्यूच्या भय आम्हाला नकोस. आम्ही वीराचे बच्चे आहोत. आम्हाला मर्दासारखे मरण दे. असे राजाचे शल्य पुरे लागल्यासारखे नको. महाराजांनी वेळ झाले. झोप काय पुन्हा नाही महाराज. पारा आमचा व्यवस्थित चाललाय. महामंत्री नागराज, तुमच्या सोपलेली कामगिरी आपण योजनेने पार पाडली, म्हणून आम्ही तुम्हाला मंदार नगरीची जायगावची मनपसंत देत आहोत. आमच्या डोळ्यात बसले महामंत्री, आता वेळ दौडू नका. येऊन या तिला. तिचे सौंदर्य पाहत नाही आणि आम्ही म्हणजे विषारी सेवा. तिच्या सौंदर्याकडे कोणाची नजर दिल्याशिवाय राहणार नाही. असा संशय बाळगू नका. राजसेवक, घेऊन या त्या नृत्य सेवेला. महामंत्री, ही सुलभा हुशार कलावंत आहे. तिच्या कलेवर मी पूर्ण वेडा झालोय आणि जग काळात तिच्या प्रेमात पडलो आहे. सारखं मन माझं लग्नासाठी विनोदी करत आहे. सुलभा, अगं आता तुझा रंगमाला आहे. नाच नाच, हवी तेवढी नाच. पाया करत येईपर्यंत नाच. वाटेत जेवढे नाच. चंदला शिक्षणाच्या चंद्रा म्हणून माझी व बाहेर लोक निंदा करतात. कलाकाराच्या कलेची नाद तुम्ही विडंबना करतात. अरे राजा चंद्रराजाने हे राजा सुख समृद्धी व्हावे म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करून सारा जनतेला त्यांची आवड पाहून त्यांना शिक्षण घेण्याची हमी घेतली व त्या राज्यात बंडबारी करून सोन्याच्या पंढरीला वैराग्याचे रूप दिले. तुला या कर्माची फळे भोगावीच लागतील. तशी टमाटरसारखी लाल या शेषींच्या शब्दकोशात कुठे लिहिलेच नाहीये. पाप्या म्हणून नाव सांगतात. सोड मला, नाहीतर या रंग मला लोकातून मृत्यू पत्करेल. सुलभे, माझ्या दिलाच्या राणी, अगं इथे महाराज तुम्हाला आराम सुलभे, आता इथं डोकं आपटून घ्यायला माझी परवानगी घ्यावी लागते.
आता या सेशन दिलाला माया प्रकारात नाही तुझ्या सौंदर्यावर शेरचे तुला बोटावर नाटक राहणार नाही तेव्हा मुकाट्याने नाच तुला हवंय ना परमेश्वराने तिलाही एक मोठी सहनशक्ती दिली आहे जेवढी वेदना सहन करू शकते तेवढं तुझा काही सहन करू शकणार नाही स्त्री म्हणजे तुझ्या त्याच्याखालचे मांजर वाटले स्त्री प्रसंगी आपल्या बचावासाठी वाघीण बनून वैद्याला पाळल्याशिवाय सोडत नाही वाघीण बनत नाही आणि तुझ्यासारख्या कुणी पोळीला आम्ही सिंहासनावर बसण्याचा मान घेत आहोत तो मान एका प्रतिष्ठित सम्राटाने संबंध ठेवावा सारी प्रजा आमचा आवाज उठे वेळेला आमच्या डोळ्याला काळीमा भासेल मी एक नृत्यशाळा चालवणारी आपला आहे मनात ती मोठ्यावाली नाही आणि असली तरी म्हणून काय झालं एक स्त्रीच आहे ना कोणाची तरी बहीण कोणाची तरी पत्नी तिला एक संसार करण्याची आजीला आहे नाच या राजवाड्यात नाच सारा रंग घुमू दे टाकू जंगोराचा दरोडा पळा धावा पकडा राजपुत्र संगम तुरुंगातून पळाला राजपुत्र संगम तुरुंगातून पळाला शेरसिंग काय करू आता कसा पिसा राजवाड्यातून निसटलोय पण पुढे जाणे डोक्यात आहे कारण पाटलागावर शेरसिंगचे सैन्य व जोडीला महामंत्री नागराज पुढे सैन्य मागे जंगल मध्येच मृत्यूची झुंज आई भवानी मला मार्ग दाखव वाचव वाचव तुझ्या या कुंडीचा नाही किंवा नृत्यशाही तर नाचले नाही माझ्या भेटलेला एक काळा गेली 10 वर्ष या राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी माझे मन हिंमत करत नव्हते ते दिसता तू पूर्ण केले जोपर्यंत मी माझी ओळख सांगणार नाही मी खंडोबा राजा देवला शपथ घेतले मी सुनाने भेटलेला काळ आहे या साम्राज्याचा खरा वारस पण राजपुत्र तू कोण आहे हे मला समजले नाही तर मंदार नगरावर आपण प्रवेश करू शकणार नाही 10 वर्षापूर्वीची ती कालगार माझ्या डोळ्यासमोर निघाले ओळखत आहे दुष्ट सैतान